नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सराव परीक्षांसाठी उपयुक्त अशा प्रश्नांचा सराव करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश करत आहे? आपले पर्याय आहेत ए. नवी दिल्ली, बी. राजस्थान, सी. हरियाणा आणि डी. लडाख. तर या प्रश्नाचे आपले योग्य उत्तर आहे सी. हरियाणा. आपला पुढचा प्रश्न आहे, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट दॅट इज स्पेडेक्स मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत ए. युरोपियन स्पेस एजन्सी, बी. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, सी. जापान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी आणि डी. चीन राष्ट्रीय अंतराळ प्रशासन. तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ज्यालाच आपण इस्रो म्हणतो. आपला पुढचा प्रश्न आहे, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ऊर्जावीर योजना सुरू केली? आपले पर्याय आहेत ए. आंध्र प्रदेश, बी. गुजरात, सी. महाराष्ट्र आणि डी. कर्नाटक. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. आंध्र प्रदेश. आपला पुढचा प्रश्न आहे, 2025च्या ISSF ज्युनियर विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? आपले पर्याय आहेत ए. भारत, बी. ऑस्ट्रेलिया, सी. युनायटेड स्टेट्स आणि डी. चीन. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. भारत. आपला पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2024मध्ये महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेतेपद कोण जिंकले? आपले पर्याय आहेत ए. तानिया सचदेव, बी. कोनेरू हम्पी, सी. रिका द्रोणावली आणि डी. दिव्या देशमुख. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. कोनेरू हम्पी. आपला पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2025मध्ये कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला? आपले पर्याय आहेत ए. सिंगापूर, बी. मॉरिशस, सी. इंडोनेशिया आणि डी. मलेशिया. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. इंडोनेशिया. आपला पुढचा प्रश्न आहे, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजित GDP विकास दर किती आहे? तर या प्रश्नाचे आपले पर्याय आहेत ए. 6.4%, बी. 7.2%, सी. 8.1% आणि डी. 8.4%. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. 6.4%. आपला पुढचा प्रश्न आहे, 2025च्या महाकुंभासाठी घनदाट जंगले निर्माण करण्यासाठी प्रयागराजमध्ये कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? आपले पर्याय आहेत ए. मियावाकी तंत्र, बी. हायड्रोपोनिक्स, सी. पर्माकल्चर आणि डी. कृषी वनीकरण. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. मियावाकी तंत्र. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केले आहे? आपले पर्याय आहेत ए. भारत, बी. चीन, सी. जपान आणि डी. फ्रान्स. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. भारत. आपला पुढचा म्हणजे शेवटचा प्रश्न आहे, जानेवारी 2025मध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ सीन कोणत्या देशाला धडकले? आपले पर्याय आहेत ए. ऑस्ट्रेलिया, बी. इंडोनेशिया, सी. मलेशिया आणि डी. फ्रान्स. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. ऑस्ट्रेलिया. चला तर मग आपण इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.